सर्वांना नमस्कार. मी प्रथमेश गोपाळ गावणकर. गेले वर्षभराहून अधिक काळ आपल्या रत्नागिरी तालुक्यामधील प्रस्तावित वाटद एमआयडीसी त्या ठिकाणी होऊ नये म्हणून त्या परिसरातील सगळे ग्रामस्थ मोठ्या प्रमाणामध्ये विरोध करतायत आणि आजपर्यंत वेळोवेळी म्हणजे ज्या वेळेला शासनाकडून भूसंपादना संदर्भामध्ये 32(2) ची नोटीस 32(3) ची नोटीस काढण्यात आली, त्यावेळेला वेळोवेळी संबंधित कार्यालयांमध्ये येऊन लेखी स्वरूपामध्ये तोंडी स्वरूपामध्ये त्याची संपूर्ण कारणमीमांसा सांगितलेली आहे. त्याचाच एक भाग आणि महत्वपूर्ण भाग म्हणजे आज आम्ही या ठिकाणी जे उद्योग विभागाचं प्रादेशिक कार्यालय त्या ठिकाणी आलोय. त्याचं कारण असं की या परिसरामध्ये म्हणजे साधारणतः त्या प्रस्तावित जो एरिया आहे त्यामध्ये ज्या ग्रामपंचायती येतात त्यामध्ये प्रामुख्याने कळजोंडी ग्रामपंचायत आहे, वाटद आहे, गणनरळ कोळीसरे ग्रुप ग्रामपंचायत आहे. तर एक चांगली बाब ग्रामस्थांसाठी अशी आहे की त्या ठिकाणी तिन्ही ग्रामपंचायतींचे त्या ठिकाणी एमआयडीसी होऊ नये म्हणून एकमतानं बहुमतानं ठराव झालेले आहेत आणि त्या ठरावांच्या कॉपी आज आम्ही या कार्यालयामध्ये संबंधित कार्यालयामध्ये येऊन प्रत्यक्ष स्वरूपामध्ये दिलेल्या आहेत. आता येत्या काळामध्ये बघूया की शासन त्याची कशा प्रकारे दखल घेते. एक बाब अजून या ठिकाणी नमूद करावीशी वाटते की या सगळ्या ह्याच्यामध्ये हा जो काही लढा आहे हा संपूर्ण सर्वसामान्य ग्रामस्थ विरुद्ध राजकीय पक्षातील नेते मंडळी आणि तिथले पदाधिकारी म्हणजे राजकीय पक्षाची सत्ताधारी पक्षात असणारी नेते मंडळी आणि पदाधिकारी एमआयडीसी व्हावी म्हणून आग्रह करते आणि संपूर्ण ग्रामस्थ त्या ठिकाणची सर्वसामान्य जनता ही होऊ नये यासाठी प्रयत्न करते आणि याच्यामध्ये पहिलं यश अशा पद्धतीने आलेलं आहे की तिन्ही ग्रामपंचायतींचे विरोधाचे ठराव त्या ठिकाणी संमत झालेले आहेत. आज आम्ही या ठिकाणी प्रादेशिक कार्यालयामध्ये ते ठराव आणून दिलेले आहेत. दुपारी त्यानंतर आम्ही प्रांत ऑफिसमध्ये जाऊन देणार आहोत. त्याचीच एक प्रत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये देणार आहोत आणि आपल्या राज्याचे जे उद्योग मंत्री आहेत सन्माननीय उदयजी सामंत साहेब त्यांच्या कार्यालयामध्ये देखील या ठरावांची प्रत देणार आहोत. येत्या काळामध्ये बघूया की कशा पद्धतीनं शासन स्तरावर अधिकार स्तरावर या सर्वसामान्य लोकांच्या जनतेची जी काही भावना आहे त्याची दखल कशा पद्धतीने घेतली जाते. सध्या तरी आम्ही आमच्या पद्धतीने संविधानिक पद्धतीने हा लढा उभा करतोय. सर्व या परिसरातल्या सगळ्याच लोकांना विनंती आहे की ज्या पद्धतीनं लोटे परशुराम मधील मागे 8-10 दिवसापूर्वी ज्या विनाशकारी प्रकल्पाची चर्चा झाली, येत्या काळामध्ये देखील अशा पद्धतीनं आमच्या वाटत परिसरात होऊ नये म्हणून हा सुरुवातीपासूनचा लढा आहे. तुम्हा सगळ्यांना मनापासून विनंती करावीशी वाटते की ह्या लढ्यामध्ये आम्हा सर्वसामान्य जनतेच्या पाठी आपण परिसरातील सगळे सुज्ञ लोक, कोकण प्रेमी, निसर्गप्रेमी लोकांनी साथ द्यावी. पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो.